विराट वध. राम, लक्ष्मण व सीतेसह अत्रि ऋषीच्या आश्रमात एक दिवस राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यावर त्याने दंडकारण्यात जाण्याची तयारी केली. मुनींना वंदन करून त्यांचा निरोप घेतला. पुढे त्यांना एक वाटेत मोठी नदी लागली. राम आणि लक्ष्मण यांनी नौकेत बसून नदी पार केली. पुढे राम लक्ष्मणांना एक घोर अरण्य लागले. त्यात अनेक हिंस्र पशु सगळीकडे फिरत होते. त्यांच्या आरोळ्या दरकाळांनी त्या अरण्याला भीषण स्वरूप प्राप्त झाले होते. यापुढे सावध राहून माझ्याबरोबर ये. तुझी दृष्टी चोहीकडे असू दे, राम लक्ष्मणाला म्हणाला. काही अंतर चालून गेल्यावर तेथे त्यांना एक सरोवर दिसले. त्यात पांढरी, तांबडी, निळी कमळे असल्यासारखे भासित होते. इतक्यात एक राक्षस आपले भयंकर तोंड पसरून रामावर धावून आला. तो विराट राक्षस होता. रामाने त्याचे दोन्ही पाय तोडून टाकले. नंतर तोंडाने रामाला गिळण्याच्या उद्देशाने सर्पाप्रमाणे तो राक्षस रामाकडे सरपडत येऊ लागला. तोच रामाने अर्धचंद्रकार बाण सोडून त्याचे प्रचंड मस्तक तोडून टाकले. विराटचा वध झाल्यावर आकाशातून देवांनी दुंदुभी वाजवली व रामावर पुष्पवृष्टी केली.